नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायस एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण इयत्ता 7वी विषय समाजशास्त्र द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 20 गुणांसाठी आहे। प्रश्न क्रमांक पहिला, त्यातील अ, एका वाक्यात उत्तरे लिहा। 1. संत ज्ञानेश्वरांनी कोणते ग्रंथ लिहिले? उत्तर, संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला। 2. स्वराज्य स्थापनेच्या कार्यात कोणत्या सरदारांचा विरोध होता? उत्तर, जावळीचे मोरे, मुधोळचे घोरपडे व वाडीचे सावंत इत्यादी सरदारांचा स्वराज्य स्थापनेच्या कार्यात विरोध होता। 3. लोकशाहीत सत्तेचे विकेंद्रीकरण करणे आवश्यक का असते? उत्तर, सत्तेचे विकेंद्रीकरणाचे मुख्य कारण असे आहे की अनेक समस्या स्थानिक पातळीवर कार्यक्षमतेने सोडवता येतात। प्रश्न क्रमांक 1, त्यातील ब, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। 3 गुण। 1. रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक टिंबटिंब यांनी केला। उत्तर, गागाभट्ट। 2. घोडदळातील टिंबटिंब हा सर्वोच्च अधिकारी होता। हंबीरराव मोहिते। 3. लोकसभेचा कार्यकाल टिंबटिंब वर्षाचा असतो, 5 वर्षाचा असतो आणि राज्यसभेचा 6 वर्षाचा असतो। राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे। प्रश्न क्रमांक 1 क, योग्य जोड्या लावा। अ गट ब गट 2 गुण। ताजमहाल, ब, आग्रा। 2. बुलंद दरवाजा, क, फतेपूर सिक्री। प्रश्न क्रमांक 2, पुढील प्रश्नांची 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा। 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे। 1. शिवाजी महाराजांनी सिद्दी जोहरशी वाटाघाटीची बोलणी का सुरू केली? उत्तर, 1660 मध्ये आदिलशहाने सिद्दी जोहर यास महाराजांवर चालून जाण्यास सांगितले। महाराजांनी पन्हाळगडावर आश्रय घेतला। सुमारे 5 महिने चालू असलेल्या वेढ्यातून शिवरायांना बाहेर पडणे कठीण झाले, म्हणून शिवाजी महाराजांनी सिद्दी जोहरशी वाटाघाटीची बोलणी सुरू केली। 2. राज्यसभेची कामे लिहा। उत्तर, विधेयकाला मंजुरी देणे, राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदान करणे, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अधिकारांचे जतन आणि संरक्षण करणे। प्रश्न क्रमांक 3 अ, रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा। 2 गुण। 1. आफ्रिका खंडाच्या उत्तरेस टिंबटिंब समुद्र आहे। उत्तर, भूमध्य। 2. ऑडिस पर्वतामध्ये टिंबटिंब नदीचा उगम होतो, ॲमेझॉन। प्रश्न क्रमांक 3, त्यातील ब, एका वाक्यात उत्तरे लिहा। 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे। त्यातील पहिला प्रश्न, जगातील सर्वात लांब नदी कोणती? उत्तर, जगातील सर्वात लांब नदी नाईल नदी आहे। पुढील प्रश्न पाहण्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व उपलब्ध करून दिलेल्या आहेत। 2 प्रश्न, जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणत्या खंडात आहे? उत्तर, जगातील सर्वात मोठे वाळवंट उत्तर आफ्रिका या खंडात आहे। पुढील प्रश्न क्रमांक 4, कारणे द्या। 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे। भूगोल विषयाच्या यामध्ये 8 मार्कांचे प्रश्न आहेत आणि इतिहास नागरिकशास्त्र या विषयाचे 12 मार्कांचे प्रश्न आहेत। एकत्र पेपर आहे समाजशास्त्राचा, इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र। कारणे द्या आपण पहिलं पाहूया। सह्याद्रीच्या पश्चिम भागात बेसाल्ट खडकापासून जांभी मृदा तयार होते। उत्तर, सह्याद्रीच्या पश्चिमेस कोकण किनारपट्टीत आणि पूर्व विदर्भात ही मृदा आढळते। सह्याद्रीच्या पश्चिम भागात हवामान दमट आहे, तेथे बेसाल्ट या खडकाचे अपक्षालन होऊन जांभी मृदा तयार होते। अति पावसाच्या प्रदेशात खडकांचे आलेले विदारण मोठ्या प्रमाणात वाहून जाते, त्यामुळे मूळ खडक उघडा पडतो। खडकातील लोहाचा वातावरणातील प्राणवायूशी संयोग घडून रासायनिक क्रिया घडते, त्यातून ही मृदा निर्माण होते। या मृदेचा रंग तांबडा असतो। व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित उत्तर पहा। 2 मार्कांसाठी कारणे द्या 1 आहे, यामध्ये 2 सोडवायचे आहेत 4 गुणांसाठी। आता पुढील कारणे द्या आपण पाहूया दुसरे उत्तर, त्याचंही दिलेलं आहे। टुंड्रा प्रदेशात वनस्पती जीवन अल्पकाळ टिकणारे असते। उत्तर, या प्रदेशातील उन्हाळ्यातील सरासरी तापमान 10 अंश सेल्सिअस असते, तर हिवाळ्यातील तापमान
ऋण किंवा वजा 20°C ते वजा 30°C असते. हवामान अतिशय थंड आहे. अशा अतिथंड हवामानात वनस्पती जास्त काळ टिकत नाहीत, म्हणून टुंड्रा प्रदेशात वनस्पती जीवन अल्पकाळ टिकणारे असते. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिलेली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.